तर विद्यार्थ्यांना इकॉनॉमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या सुपर क्लासमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। कारण आपली जी एक्झाम डेट आलेली आहे विद्यार्थ्यांनो ती जाहीर झालेली आपल्या सर्वांना माहितीच आहे। त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो या एक्झामसाठी आपण जे आहे 500 पेजेसचे पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ विद्यार्थ्यांनो आपल्याला सध्या जे आहे 199 मध्ये मिळत आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे या पीडीएफ ला घेण्यासाठी काय करायचं आहे 8208685654 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असा किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो, तर लगेच करून घ्या। सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुम्हाला नक्कीच द्यायचा असतो। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी मुद्रांक शुल्कात काय सवलत आहे, किती टक्के सवलत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। स्पेशली महिला खरेदीदारासाठी विचारलेलं आहे। 5%, 4%, 1% किंवा 2%। तर स्टॅम्प ड्युटीवर विद्यार्थ्यांनो महिला खरेदीदारांसाठी जे आहे 1% सवलत मिळू शकते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न। तर प्रश्न दुसरा असा दिसून येतो विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का, असं प्रश्नात विचारलेलं आहे। कशामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का सांगायचं आहे। होय, नाही, सांगता येत नाही किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील। म्हणजे मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते हे आपल्या सर्वांना कळते। प्रश्न तिसरा कव्हर करूया। राज्यघटनेतील भाग 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे। भाग 2 हा कशाशी संबंधित आहे राज्यघटनेमधील? ऑप्शन्स मध्ये आहे संघराज्य, मूलभूत हक्क, नागरिकता किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 3, म्हणजे नागरिकत्वाशी संबंधित राज्यघटनेतील भाग 2 आहे हे कळते। प्रश्न चौथा पाहूया। मलबार तट भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते किंवा स्थित आहे ते सांगायचं आहे। मलबार तट विषयी प्रश्न आहे। कर्नाटक, केरळ, वरील दोन्ही किंवा राजस्थान। ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी केरळ तसेच कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये कोणता मलबार तट स्थित आहे। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 5वा की विढारा पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे। टीसीएसने विचारलेलाच प्रश्न आहे। विढारा पुस्तकाचे लेखक करंदीकर, जयदेव किंवा भालचंद्र नेमाडे किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक 3 भालचंद्र नेमाडे यांनी विढारा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले कळतात। तर या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की महलवारी ही जी पद्धती आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या वर्षी जी आहे सुरू झालेली होती। पद्धतीचं नाव महलवारी आहे। 1824, 1822, 1827 किंवा 1830। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2, 1822 या वर्षी जी आहे महलवारी पद्धत ही सुरू झालेली कळते। प्रश्न 7वा 2011च्या जनगणनेनुसार जे आहे स्त्री पुरुष साक्षरतेचे अंतर सांगितलेले विचारलेले आहे की किती टक्केचे होते स्त्री पुरुषांमध्ये 2011च्या जनगणनेनुसार। 12.5%, 6.6% किंवा या ठिकाणी 14.5 किंवा खाली एक प्रश्न ऑप्शन्स आहे। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे। 16.6% एवढे जे आहे 2011 नुसार स्त्री पुरुष साक्षरतेमध्ये फरक दिसून येतो। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा। कोणत्या मंदिराला काळा पागोडा म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। काळा पागोडा म्हणून कोणते मंदिर ओळखले जात असते? तर सूर्य मंदिर, शिर्डी, पंढरपूर किंवा मीनाक्षी मंदिर। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। सूर्य मंदिराला काळा पागोडा देखील म्हटले जात असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 9व्या क्रमांकाचा। दलहौसी तसेच कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाणे आहे, सर्वांनाच माहित आहे। तर ते कोणत्या राज्यात येतात प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे। दलहौसी तसेच कुलू मनाली तर राजस्थान, मेघालय, मिझोरम किंवा या ठिकाणी हिमाचल प्रदेश। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे। हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये दलहौसी तसेच कुलू मनाली हे 2 थंड हवेचे ठिकाणे आहेत। 10व्या प्रश्नाचा विचार आता या प्रश्नाविषयी एक डाऊट आहे। या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते मला माहित आहे पण ते सांगू शकत नाही कारण डाऊट असल्या कारणास्तव हे प्रश्न स्किपच करूया। प्रश्न या ठिकाणी 11वा
ईशान्य मोसमी वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहतात ते विचारलेलं आहे. कोणत्या ऋतूत वाहतात ईशान्य मोसमी वारे? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा सर्वच्या सर्व. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. हिवाळा या ऋतूमध्ये या ठिकाणी ईशान्य मोसमी वारे वाहतात हे आपल्याला कळते. 12व्या प्रश्नात विचारलेलं की आंबट चिंचेमध्ये पुढीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे. आंबट चिंच जे की खाण्यामध्ये जेवणामध्ये आपण वापरत असतो. सल्फ्युरिक, फॉर्मिक, लॅक्टिक किंवा टार्टरिक. ऑप्शन क्रमांक 4 टार्टरिक ॲसिडचा जो समावेश आहे तो विद्यार्थ्यांनो चिंचेमध्ये असतो हे आपल्या सर्वांना कळते. 13वा प्रश्न महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे पुढीलपैकी कोणत्या नदीचे आहे ते विचारलेलं. महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदीचे खोरे कोणते आहे? गोदावरी आहे का, तापी, नर्मदा किंवा गंगा? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2. तापी नदीचे जे खोरे आहे या ठिकाणी सर्वात छोटे असलेले कळते. प्रश्न 14वा असा दिसतो की गुलमर्ग आणि सोनमर्ग ही जी दोन्हीही थंड हवेचे ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या राज्यात येतात किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात येतात ते आपण म्हणू शकतो. गुलमर्ग किंवा सोनमर्ग हे जम्मू काश्मीर, बिहार, गुजरात किंवा उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग, सोनमर्ग हे दोन्हीही थंड हवेचे ठिकाण स्थित आहेत हे कळते. 15व्या प्रश्नात विचारलेलं की घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला दिलेला आहे? पहिलं तर आपण हे लक्षात घ्या की विचारलेलं आहे घटक राज्याचा संचित निधी. तर राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक नॉर्मलचा या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. घटक राज्य म्हटलं तर राज्यपाल यांच्या हाताखाली विद्यार्थ्यांना काय असतो? संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार असतो. प्रश्न 16वा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात ते सांगायचं आहे. किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये ऑप्शन्समध्ये दिलेले आहे या ठिकाणी काटेरी, झुडपी, दलदल किंवा खारफुटी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे. खारफुटी वने जे आहे किनारपट्टीच्या भागामध्ये आढळतात हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 17वा की नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते ते विचारलेलं आहे. नदीचं नाव काय आहे? नर्मदा नदी ही आहे. तर पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. म्हणजेच पूर्व पश्चिम या सीमेच्या बाजूने जे आहे कोणती नर्मदा नदी वाहते. कव्हर करूया प्रश्न 18वा. भारत, चीन, भूतान या तिन्ही देशाच्या सीमेला कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला विचारलेलं. भारत, चीन, भूतान. तर ट्राय जंक्शन किंवा जंक्शन प्राइज, क्राय जंक्शन किंवा वरील नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांना. या ठिकाणी ट्राय जंक्शन या नावाने भारत, चीन, भूतान या सर्वांच्या सीमेला ओळखतात. करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचण्यात आला होता ते विचारलेलं आहे. कोणत्या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचला होता? कलकत्ता, मुंबई, दिल्ली किंवा अलाहाबाद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 4. अलाहाबाद येथे राणीचा जाहीरनामा वाचण्यात आलेला होता. प्रश्न 20वा आपल्या समोर असा आहे की 1989 या वर्षापूर्वी मतदान करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती होती ते आपल्याला सांगायचं आहे. आता जसं की सध्या 18 वर्ष आहे पण पूर्वी 1989 पूर्वी किती होती? 20 वर्ष, 21 वर्ष, 25 किंवा 35. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. 21 वर्ष किमान वयोमर्यादा 1989 पूर्वी मतदान करण्यासाठी लागत असे. प्रश्न 21वा पाहूया. आर्य महिला समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षी झाली होती ते आपल्याला सांगायचं आहे. समाज आहे आर्य महिला समाज. 1 मे 1885, 1884, 1888 किंवा 1882. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे. 1 मे 1882 या वर्षी या दिवशी कशाची विद्यार्थ्यांनो आर्य महिला समाजाची स्थापना झालेली होती. प्रश्न 22वा. यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत ते विचारलेलं आहे. यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये तर
बालहत्या, विधवा, बालमजुरी किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर 2 योग्य राहील. विधवांच्या समस्या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये मांडण्यात आलेल्या होत्या. 23वा प्रश्न, कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कशाच्या प्रदूषण करतो कार्बन मोनॉक्साईड? तर पाणी, हवा, ध्वनी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. म्हणजेच हवेच्या प्रदूषणास विद्यार्थ्यांनो अधिक कारणीभूत कोणता? कार्बन मोनॉक्साईड असलेला कळतो. तर प्रश्न 24वा, दांडी यात्रेचा स्मरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. दांडी यात्रेचा स्मरण दिवस 12 मार्च, 13 मार्च, 14 किंवा 15 मार्च. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. 12 मार्च हा जो दिवस आहे दांडी यात्रेचा स्मरण दिवस म्हणून साजरा होत असतो. 25वा प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुढीलपैकी कशाचे नेतृत्व केलेले होते? तर स्वातंत्र्य दिनाचे, प्रजासत्ताक दिनाचे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे किंवा वरीलपैकी नाही. तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी जे आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर 3 योग्य आहे. म्हणजेच हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केलेले होते. 26वा प्रश्न, विद्यापीठ कायदा 1904 मध्ये कोणी संमत केलेला होता ते विचारलेलं आहे. 1904 मध्ये विद्यापीठ कायदा लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड रिपन. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. लॉर्ड कर्झन यांनी 1904 मध्ये विद्यापीठ कायदा हा संमत केलेला होता. 27वा प्रश्न असा आहे की गोव्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे? ते वर्ष काय होते ते विचारलेलं आहे. 1988, 1987, 1980 किंवा 88. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. 1987 हे वर्ष ते होते ज्या वर्षामध्ये गोवा राज्य म्हणून घोषित झाले. प्रश्न 28वा, प्रोपेनचे सूत्र पुढीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. प्रोपेनचे सूत्र विचारलेले आहे. C3H8, C2H2, C1H4 किंवा C2H1. तर प्रोपेनचे सूत्र जे आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 1 C3H8 हे आहे. प्रश्न या ठिकाणी 29वा, महाराष्ट्र जैवविविधताचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे. जैवविविधतेचे मुख्यालय तर नागपूर, पुणे, मुंबई किंवा नांदेड. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. नागपूर हे जे ठिकाण आहे कोणाचे विद्यार्थ्यांनो? जैवविविधतेचे मुख्यालय असलेले आपल्या सर्वांना कळते. 30वा प्रश्नात विचारलेले की नरसोबाची वाडी या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदींचा संगम झालेला आहे ते विचारलेलं आहे. संगमावर वसलेली आहे. कोणते? नरसोबाची वाडी कोणत्या आहे? तर पंचगंगा, कृष्णा, वरील दोन्ही किंवा गोदावरी. नॉर्मलचा प्रश्न आहे. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. कृष्णा तसेच पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या संगमावर कोणते? तर या ठिकाणी नरसोबाची वाडी हे वसलेले आहे. अतिशय महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणू शकता. 500 पेजेसचे PDF विद्यार्थ्यांनो सध्या आपल्याला 199 मध्ये मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर. नाही तर तुम्हाला ते 250 ते 300 रुपयाला पडेल. जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी विद्यार्थ्यांनो घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, रिक्वेस्ट आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणं अतिशय महत्त्वाचे असते. जेव्हा तुमच्या म्हणजेच सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल ना तुमच्या स्मार्टफोनवर काय होईल की पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन त्वरित आपल्याला मिळून जाईल. तर लगेच करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक केला तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही तयार करण्यासाठी मला प्राप्त होत असतो. त्या कारणास्तव एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.